नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत स्थूलता आणि लॅप्रोस्कोपिक विषयक प्रिसाइज माहिती आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर केदार पाटील सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर केदार पाटील हे बेरियाट्रिक सर्जरी, लठ्ठपणाशी निगडित आजार जसे डायबिटीज इत्यादीसाठी करण्यात येणारी मेटाबॉलिक सर्जरी, हर्निया, पोटांचे कॅन्सर व ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ आहेत. त्यांनी MBBS, DNB, FNB आणि तायवान येथे स्थूलता विषयक शस्त्रक्रिया तसेच टाटा हॉस्पिटल येथे पोटाचे कॅन्सर शस्त्रक्रिया विषयक ट्रेनिंग घेतली. गेले 11 वर्ष या क्षेत्रात ते काम करत आहेत. पुणे येथे सारसबाग जवळील प्रिसाइज क्लिनिक येथे ते पेशंट कन्सल्टंट करत असून अनेक नामांकित हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत. लठ्ठपणा व त्यासोबत येणाऱ्या आजाराने बरेच लोक त्रस्त आहेत. त्यावर योग्य उपचार पद्धती काय आहेत, तसेच लॅप्रोस्कोपिक सर्जरी विषयी डॉक्टर माहिती देणार आहेत. डॉक्टर केदार पाटील यांचे अनेक शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादात सादर झाले असून दुबई, वियना, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संयुक्त परिसंवादात त्यांना आमंत्रितही केले गेले आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. नमस्ते. हॅलो. तर आजचा आपला विषयच आहे स्थूलता. तर सर्वात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की स्थूलता म्हणजे नक्की काय आणि पण स्थूल कोणाला म्हणायचं? स्थूलता हा बॉडी मास इंडेक्स वर बेस्ड ह्याचे मापदंड आहेत. बॉडी मास इंडेक्स हे वेट इन kgs बाय हाईट इन मीटर स्क्वेअर या फॉर्म्युलानी मोजले जाते. याचे गुगल ॲप्सवर बरेच ॲप्लिकेशन्स आहेत ज्यांनी प्रत्येकाला आपल्या घरी बसून हे BMI काय आहे शोधू शकतात. वेट इन kgs हे साधारण आपण जर कन्सिडर केलं तर हाईट इन सेंटीमीटर्स -100 इज द आयडियल वेट. म्हणजेच एखाद्याची 150 सेंटीमीटर उंची असेल, त्याचे 100 वजा केले तर त्याचं आयडियल वेट येतं. पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटर हा कमरेचा घेर आणि स्त्रियांमध्ये 80 सेंटीमीटर हा कमरेचा घेर हा नॉर्मल समजला जातो. त्याच्यापेक्षा जास्त असेल कमरेचा घेर तर ओबेसिटी असते. WHO ही जी संघटना आहे त्यांनी एशियन लोकांसाठी वेगळे क्रायटेरिया ठेवलेले आहेत. 18.5 ते 23 हा नॉर्मल BMI आहे. 23 ते 27.5 हा ओव्हरवेट किंवा जास्ती वजन आहे. 27.5च्या वर ओबेसिटी आहे. तर एशियन लोक हार्ट डिसीज आणि डायबिटीजसाठी जास्ती प्रोन असल्यामुळे इतर लोकांपेक्षा हे क्रायटेरिया वेगळे आहेत. तर थोडक्यात या व्यक्तींना ज्यांचा BMI 27.5च्या वर आहे त्यांना आपण स्थूल म्हणता येऊ शकतं. अगदी सर. सर, स्थूलतेमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत आणि जे आजार आहेत ते नेमके काय काय आहेत? स्थूलता हा आजार आहे. पूर्वी एक असा समज होता की स्थूल व्यक्ती म्हणजे खाता पिता घरचा व्यक्ती, पण हे अगदी चुकीचं आहे. स्थूलता किंवा ओबेसिटी हे आजारांचं एक भंडार आहे असं आम्ही म्हणतो. कारण की टाईप 2 डायबिटीज, हायपरटेन्शन, फॅटी लिव्हर, हायपरयुरेसिमिया, लिपिड प्रोफाईलमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज, घोरणे म्हणजे स्लीप ॲपनिया, वंध्यत्व, सेकंडरी इन्फर्टिलिटी, PCODमुळे होणारी, असे अनेक आजार आहेत ज्यांनी लोक ग्रस्त असतात. त्याचं मूळ कारण हे ओबेसिटी आहे. स्थूलतेमुळं शरीरात एक प्रो इन्फ्लेमेटरी स्टेट तयार होते ज्याच्यामुळे सगळे आजार होतात. तुम्ही ऐकलं पण असेल की कोविडमध्ये आता स्थूल व्यक्तींना जास्त त्रास झालेला आहे. कारण का हे प्रो इन्फ्लेमेटरी स्टेटमध्ये कोविडचं इन्फ्लेमेशन जास्ती होऊन बऱ्याच सिस्टम्सना त्याचा त्रास होतो. ओबेसिटीमध्ये लाईफस्पॅन जर BMI 30 ते 35 असेल तर 2 ते 4 वर्षांनी लाईफस्पॅन कमी होतं आणि BMI जर 40 ते 45 असेल तर मी नमूद करू इच्छितो की वयोवर्ष हे 8 ते 10 वर्षांनी कमी होतं. तसेच अनेक कॅन्सर जसे स्वादुपिंडाचं कॅन्सर आहे, मोठ्या तळ्याचं कॅन्सर आहे, हे सगळे कॅन्सर लठ्ठपणाशी निगडीत आहेत. तर स्थूलता हे चांगलं लक्षण नाही आहे, हा एक आजार आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी सर. आणि खूप लोक स्थूलतेमुळे त्रस्त आहेत, तर यावर नेमक्या काय उपचार पद्धती आहेत? मी सुरुवातीला सांगितलं की बॉडी मास इंडेक्स हा एक मोठा आणि महत्त्वाचा मापदंड आहे. याच्यावर हे ट्रीटमेंट गाईडलाईन्स विसंबून आहेत किंवा अवलंबून आहेत.
23 ते 27.5 जर BMI असेल तर व्यक्तीस डाएट आणि एक्सरसाइज आणि सायकोलॉजिकल गायडन्स या 3 गोष्टींवर आपल्याला ट्रीटमेंट देता येते. 27.5च्या वर जर BMI असेल, 27.5 ते 32.5, तर यात आपल्याला औषधं आहेत. इंट्रागॅस्ट्रिक बलून नावाची एक एंडोस्कोपिक उपचार पद्धती आहे आणि एंडोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोप्लास्टी, म्हणजे हे दोन्ही एंडोस्कोपिक बलून आणि एंडोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोप्लास्टी ह्या एंडोस्कोपीद्वारे करण्यात येणाऱ्या प्रोसिजर्स आहेत. हे ऑपरेशन नाही आहे. तर यांनी साधारण एक 10 ते 15% वजन कमी होऊ शकतं. 32.5च्या वर जर BMI असेल आणि आजार असतील, डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, इतर काही आजार असतील, तर त्यांना शस्त्रक्रिया ॲडवाईज केली जाते, ज्याला आम्ही बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरी असं म्हणतो. आणि BMI जर 37.5च्या वर असेल तर आपण त्यांना आजार नसले तरी सर्जरी ॲडवाईज करतो, कारण का पुढं जाऊन हे सर्व आजार व्हायची शक्यता खूप दाट असते आणि क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी या शस्त्रक्रियेचा त्यांना फार मोठा उपयोग होतो. तर थोडक्यात BMI बेस्ड क्रायटेरियावर आपण ह्या ट्रीटमेंट सगळ्या त्यांना ॲडवाईज करतो. यात महत्त्वाचं असं आहे की हे सर्व उपचार पद्धती क्वालिफाईड तज्ज्ञाकडनं घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून योग्य मार्गदर्शन तो व्यक्ती करू शकेल. आम्ही बऱ्याच वेळेस बघतो की इवन 45 BMI असणारे व्यक्ती औषधं घेत राहतात वजन कमी होण्यासाठी किंवा TVवर प्रोडक्ट्स बघून घेतले जातात. तर हे योग्य नाही आहे. योग्य व्यक्तीकडून सल्ला घेऊन त्याचं ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. अगदी सर. आत्ता तुम्ही उल्लेख केला बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरीचा. ह्या नेमक्या काय आहेत याच्याविषयी थोडक्यात माहिती आम्हाला सांगाल? बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरी ही आता एक प्रचलित इस्टॅब्लिश्ड सेफ प्रोसिजर आहे. ही ऑपरेशन आता इन्शुरन्समध्येही कवर होत आहे, सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीममध्येही कवर होत आहे. सेंट्रल गव्हर्मेंटनेही मान्य केलेलं आहे की हे एक चांगली पद्धत आहे वजन कमी करण्यासाठी योग्य व्यक्तीस केल्यास. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की साधारणतः याचे 3 प्रकार आहेत. स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी नावाचं एक ऑपरेशन आहे जे स्क्रीनमध्ये लेफ्ट साईडला दिसतंय तुम्हाला, आणि इतर 2 इमेजेस आहेत त्या बायपास या शस्त्रक्रियेच्या आहेत. तर या ऑपरेशनमध्ये चरबी काढली जात नाही. स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमीमध्ये आपण जठराचा आकार कमी करतो. बायपासमध्ये जठराचं एक छोटं पाऊच तयार करून त्याला एक छोटं इंटेस्टाईन म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन तिथं जोडलं जातं, जेणेकरून अन्न पुढं लवकर जातं. या शस्त्रक्रियेमुळं शरीरामध्ये भूक लागायचं प्रमाण कमी राहतं, कमी अन्न खाल्लं जातं, खाल्लेलं अन्न लवकर पुढं जातं व शरीरात हार्मोनल चेंजेस घडतात, ज्यांनी वजन कमी होतं. तर अशी ही बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरी जर आपण वजनासाठी कमी करत असू तर त्याला आपण बेरियाट्रिक म्हणतो. जर आपण आजार बरे करण्यासाठी करत असू तर त्याला मेटाबॉलिक सर्जरी म्हणतो. तर अशी ही बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरी चांगली प्रचलित झालेली आहे आणि ॲक्सेप्टन्ससुद्धा आता लोकांचा वाढलेला आहे. अगदी सर. पण सर्जरी म्हटलं की खर्चाविषयक खूप त्रास होतो, खूप खर्च असतं सर्जरीचा, हा एक गैरसमज सगळ्यांमध्ये आहे. तर नेमकं काय खर्च लागतं या सर्जरीला करायला, एखाद्याला ही सर्जरी करायची असेल, आणि काय प्रोसिजर आहे? खर्चाविषयक सांगायचं झालं तर ही शस्त्रक्रिया आता बऱ्याचशा इन्शुरन्स कंपनीजद्वारे सुद्धा कवर केलेली आहे. इवन काही आमच्या आता पुण्यामध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही शस्त्रक्रिया त्यांच्या एका स्कीममध्ये कवर करत आहे. सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीममध्ये ही शस्त्रक्रिया कवर होते. इतर कुठल्याही स्कीम या ऑपरेशनसाठी नाही आहेत. कोणत्या प्रकारचं ऑपरेशन आहे, म्हणजे ते स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी आहे, बायपास आहे का स्लीव्ह प्लस प्रोसिजर्स एक नवीन पद्धत आहे, ह्या पद्धतींवर ठरतं. दुसरं, साधारण आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये करत आहोत आणि कशा प्रकारचे इम्प्लांट्स आपण वापरत आहोत, तर याच्यावर सगळा हा खर्च ठरतो. आणि असं लक्षात आलेलं आहे की 1.5 ते 2 वर्षात जर एखाद्या व्यक्तीला खूप सारे औषधं चालू होते, तर म्हणजे डायबिटीस आहे, BP आहे, सांधेदुखी आहे, गुडघ्याचा त्रास आहे, ह्या सगळ्या औषधांचा खर्च एकीकडं आणि ऑपरेशनचा खर्च एकीकडं हे कंपेअर केलं तर 1.5 ते 2 वर्षामध्ये त्यांचा पेशंटचा खर्च हा पूर्ण रिकवर होऊन जातो. हे पाश्चात्य देशांमध्ये झालेले स्टडीज आहेत. आणि दिस इज अन
सेफ अँड इफेक्टिव्ह सर्जरी ज्यांनी पेशंटच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये बराचसा इम्प्रूव्हमेंट होतो. ज्या व्यक्तींना वर्क प्लेसला डिस्क्रिमिनेशन होतं किंवा त्यांना काम करताना दैनंदिन जीवनामध्ये त्रास येतात, हे क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्हमेंट फार महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे, जो ह्या शस्त्रक्रियेनी फार इम्प्रूव्ह होतो. अगदी. अच्छा, तर तुम्हाला ही स्थूलता किंवा लॅप्रोस्कोपिक विषयक किंवा या संबंधित काही आजार असतील तर तुम्ही नक्कीच सरांना संपर्क करू शकता. सरांचे संपर्क क्रमांक सध्या आमच्या स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत, ते तुम्ही नोट करून घ्या आणि सरांना नक्की संपर्क करा. ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. मात्र तुर्तास वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. स्थूलता व लॅप्रोस्कोपिक विषयक प्रिसाईज माहिती याविषयी आपण जाणून घेतोय डॉक्टर केदार पाटील सरांकडून. सर, प्रोसेसबद्दल आपण बोलत होतो की कोणाला ही सर्जरी करायची असेल तर नेमकी त्याची काय प्रोसिजर आहेत आणि तुम्ही त्यांना कसं मॅनेज करता? सर्वप्रथम पेशंटनी कन्सल्ट करावं लागतं. आम्हाला एकदा इन पर्सन येऊन भेटणं गरजेचं आहे किंवा ॲटलिस्ट ऑनलाईन कन्सल्टेशन एकदा झालं की आजार काय आहे त्याचा अंदाज घेऊन आम्ही काही तपासण्या सांगतो. हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बॉडी चेकअप असतं, कारण की बऱ्याच रुग्णांना फक्त शुगर आणि BP तपासतात. बरेचसे आजार जसे फॅटी लिव्हर आहे, युरिक ॲसिड वाढलेलं असतं, असे बरेच हिडन आजार असतात. तर ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह चेकअपमध्ये हे आजार बाहेर येतात. पेशंटना आम्ही ऑप्टिमाइज करतो. ऑपरेशनला आलेल्या रुग्णाला लगेच न घेता त्यांचे हे आजार योग्य प्रकारे कंट्रोल करून त्यांना एक 5 ते 6 दिवसाचं आमचं ऑपरेशनच्या आधी एक डाएट प्लॅन असतो, प्लस काही डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतात जेणेकरून ॲनेस्थेशियासाठी पेशंटला प्रिपेअर केलं जातं. आमची एक टीम असते, फिजिशियन असतात आणि इतर आजार असणारे व्यक्तींना त्या रिस्पेक्टिव्ह आजाराच्या तज्ज्ञांना भेटवून त्यांना ऑप्टिमाइज करून भूल तज्ज्ञांना दाखवून मग सर्जरी प्लॅन केली जाते. सर्जरी झाल्यानंतर 3 ते 5 दिवसामध्ये आम्ही पेशंटना डिस्चार्ज करतो. त्यानंतर एक साधारण 15 ते 20 दिवस काही मॉडिफाईड डाएट प्लॅन असतो, तो फॉलो करावा लागतो. त्यानंतर रेग्युलर जेवण चालू होतं. पेशंटनी पहिल्या वर्षी आम्हाला साधारण 3 ते 4 वेळेस भेटणं किंवा ऑनलाईन कन्सल्ट करणं अपेक्षित आहे. पेशंटचं वजन ह्या 1 ते 1.5 वर्षामध्ये एक्सेस वजन जे आहे त्याच्या साधारण 60 ते 80%, म्हणजे एखाद्याचं जर 50 किलो जास्त वजन आहे त्याच्या उंचीच्या मानाने, तर त्यातले कमीत कमी 30 ते 40 किलो वजन आपण कमी करू शकतो या शस्त्रक्रियेद्वारे. आणि काही पेशंटना काही सप्लिमेंट्स घ्यावे लागतात 1 वर्षासाठी. त्यात कॅल्शियम, विटॅमिन, प्रोटीन असतं. आणि तुम्ही जर बघितलं इमेजेसमध्ये तर पेशंटच्या एक ओव्हरऑल साईजमध्ये हा फरक होतो. फक्त पोटावरची चरबी कमी न होता चेहरा, हात, पायावरची सगळी चरबी कमी होते. प्लस डायबिटीस जवळजवळ 60 ते 80% रुग्णांमध्ये डायबिटीस पूर्णपणे जातो. BP जवळपास 50 ते 60% लोकांमध्ये जातो. तसेच इतर जे आजार आहेत, स्लीप ॲपनिया आहे, हायपरयुरेसेमिया आहे, फॅटी लिव्हर आहे, PCOD आहे, ह्या सर्व आजारांमध्ये जवळजवळ 60 ते 90% फरक पडलेला आपल्याला दिसतो. आणि याचे बरेच शोधनिबंधही जगभर प्रसिद्ध झालेले आहेत. तर एकंदरीत हा प्रवास जो आहे ऑपरेशनपूर्वीचा एक 10 दिवस 15 दिवस आधी चालू होतो आणि त्यानंतर ऑपरेशननंतर 10व्या दिवशी पेशंट परत कामाला जाऊ शकतो आणि 1 ते 1.5 वर्षामध्ये त्याचं वजन पूर्णपणे कमी होतं. हा साधारण प्रवास राहतो रुग्णाचा. अगदी, म्हणजे एकदम प्रॉपर पेशंट होऊ शकतो या सर्जरीनंतर आणि या सगळ्या प्रोसेसनंतर. सर, तुमचा जो नवीन क्लिनिक आहे त्याबद्दल आणि एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपीनी ही जी सर्जरी उपचार पद्धती होत आहेत तर त्याविषयी थोडक्यात माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या. सर्वप्रथम लॅप्रोस्कोपी ही एक अत्याधुनिक उपचार पद्धती आहे. छोट्या इन्सिजन्समधून केले झालेलं ऑपरेशन आहे. त्यामुळं रुग्ण लवकर बरा होतो, लवकर डिस्चार्ज होतो, त्याची रिकव्हरी लवकर होते, जखम छोटी राहते, दुखणं कमी असतं, जखमेत इन्फेक्शन होत नाही. त्यामुळं जगभरात ही प्रचिती अगदी चांगल्या पद्धतीने पुढं आलेली आहे. या संदर्भात आता आम्ही एक नवीन क्लिनिक चालू करतो आहे. सारसबागेजवळ पुण्यात हे क्लिनिक असेल. प्लस एंडोस्कोपीची सुविधा पण आहे. एंडोस्कोपी साधारण ही
वरचे पचनाचे जे विकार असतात, ॲसिडिटी असेल किंवा पचनाच्या विकारांसाठी केली जाते. आणि ह्या नवीन क्लिनिकमध्ये डायटिशियन, फिजिओथेरपिस्ट म्हणजे एक्सरसाइजचा ॲडवाईस देणारे, सायकोलॉजिस्ट जर काही स्ट्रेस असेल तो कमी करण्याचे उपाय सांगणारे, प्लस इतर आजारांशी निगडीत डॉक्टर्स, तर असे कॉम्प्रिहेन्सिव्ह युनिट तिथं असणार आहे. आणि मी सांगू इच्छितो प्रेक्षकांना की या नवीन क्लिनिकचा त्यांनी लाभ घ्यावा. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान आम्ही गरजू व्यक्तींसाठी शस्त्रक्रिया शिबिर घेतो आहे, ज्याच्यात बेरियाट्रिक सर्जरी आपण बऱ्याच कमी सवलतीच्या दरात आपण करू शकू. कन्सल्टेशन सवलतीच्या दरात असेल तर हे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह युनिट आपण बनवतो आहे, जेणेकरून पेशंट्सना अंडर वन रूफ सगळ्या सुविधा, डाएट असेल, एक्सरसाइज असेल, सायकोलॉजिस्ट असेल, प्लस सर्जन कन्सल्टेशन, तर या क्लिनिकमध्ये, प्रिसाइज क्लिनिकमध्ये ही सगळी सुविधा असणार आहे. अगदी सर. आणि या शिबिराबद्दल तुम्ही आत्ता सांगितलं, तुम्हाला या शिबिरात भाग घ्यायचा असेल तर खाली जे नंबर स्क्रीनवरती तुम्ही बघताय ते नोट करून घ्या. तुम्ही सरांना संपर्क करू शकता. या शिबिराविषयी आणि या क्लिनिकविषयी अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. सध्याच्या आपल्या जीवनशैलीत स्थूलतेचा त्रास खूप लोकांना आहे आणि सगळ्यांना यावर उपचार करायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच सरांना संपर्क करू शकता. सर तुमच्या प्रत्येक समस्याचं निवारण करते. सर, एक यूट्यूब चॅनल पण आहे तुमचं, त्या यूट्यूब चॅनलविषयी आम्हाला सांगा. हे यूट्यूब चॅनल डॉक्टर केदार पाटील या नावाने आम्ही चालू केलं होतं 3 वर्षापूर्वी. तर उद्देश हाच होता की बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा आजारांचा अवेअरनेस नसतो. ओबेसिटी म्हणजे काय, पित्ताशयाचे खडे म्हणजे काय, त्याचं ट्रीटमेंट कसं केलं जातं, किंवा हर्निया म्हणजे काय, पोटाचे विकार जे असतात, हे एक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही चालू केलेलं होतं आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. तर प्रेक्षकांना हे जर काही स्पेसिफिक आजार असतील तर त्यांनी त्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ जर बघितलं तर त्यांना थोडक्यात संपूर्ण माहिती मिळू शकते. तर त्यामुळं हा एक उपक्रम आम्ही पेशंट अवेअरनेस एज्युकेशन अँड अवेअरनेस प्रोग्राम म्हणून चालू केलेला आहे आणि रुग्णांनी अधिक माहितीसाठी त्या चॅनलवर जाऊन त्या पूर्ण सगळी माहिती घेऊ शकतात. सध्याची जी आपली जीवनशैली झाली आहे खूप पळापळीची आणि योगा वगैरे किंवा व्यायाम अजिबात सगळं बंद झालेलं आहे. तर अशा टाईममध्ये खूप स्थूलतेचा प्रॉब्लेम खूप जास्त बघायला मिळतो आहे. तर आणि या प्रॉब्लेमसाठी काय उपचार पद्धती प्रेक्षक आमचे घेऊ शकतात आणि घरी बसल्याही ते काही करू शकतात का? तो एक कानमंत्र जो तुमचा आहे तो आमच्या प्रेक्षकांना. स्थूलता हा एक आजार आहे हे सर्वप्रथम मी परत नमूद करू इच्छितो. त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि ही ट्रीटमेंट योग्य क्वालिफाईड डॉक्टरकडून घेणं गरजेचं आहे. बेरियाट्रिक सर्जन्स असतील, बेरियाट्रिक फिजिशियन्स असतील किंवा क्वालिफाईड डायटिशियन्स ज्यांनी 3 ते 5 वर्षाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे डाएट सल्ल्यामध्ये, फिजिओथेरपिस्ट असतील जे डाएट एक्सरसाइजचा मार्गदर्शन करू शकतात, आणि सायकोलॉजिस्ट जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि स्ट्रेस रिलेटेड गोष्टी तुम्हाला गायडन्स देऊ शकतात. तर अशा क्वालिफाईड लोकांकडून ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आम्ही बऱ्याच वेळेस बघतो की एखाद्या पर्टिक्युलर डाएट ज्याच्यात सगळं खावा सांगतात किंवा एखादं पर्टिक्युलर डाएट ज्याच्यात हे खाऊ नका ते खाऊ नका असं बरेच इंटरनेट बेस्ड डाएट लोक फॉलो करतात. पण प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते आणि त्या प्रकृतीनुसार डाएट त्याला देणे किंवा घेणे पेशंटनी अपेक्षित असतं. तर इंटरनेट बेस्ड डाएट्स घेऊ नयेत, क्वालिफाईड डायटिशियनकडून सल्ला घ्यायला पाहिजे. आपण जे BMI बेस्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स सांगितले तो एक चांगला मापदंड आहे. BMI 45च्या माणसांनी डाएट किंवा औषधं घेणे हा चुकीची ट्रीटमेंट आहे. त्यांना योग्य गरज पडल्यास शस्त्रक्रिया करणे जास्त योग्य राहते. तर असं हे क्वालिफाईड लोकांकडून योग्य मार्गदर्शन घेऊन ट्रीटमेंट घेणं जास्ती अपेक्षित आहे. आणि प्रत्येक थेरपीचे डाएट असेल, एक्सरसाइज असेल, औषधं असतील, ह्याचे लिमिटेशन्स आहेत. तर हे लिमिटेशन्स जाणून घेऊन परिपूर्ण माहिती घेऊन तुम्ही ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे असं मी थोडक्यात सांगेन. सर, बेरियाट्रिक सर्जरीबद्दल तुम्ही आता सांगितलं, त्याचे काही दुष्परिणाम आहेत का? की सर्जरी केल्यानंतर काही पथ्य पाळावे लागतात का? म्हणजे उठण्या बसण्यात असो किंवा खाण्यापिण्यात असो.
बेरियाट्रिक सर्जरी ही अतिशय सेफ सर्जरी आहे, मी परत नमूद करू इच्छितो. दुष्परिणाम असे काही मेजर काही नाही आहेत. सप्लिमेंट्स घ्यावे लागतात पेशंट्सना, ते त्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे. तसेच मी आधी नमूद केल्याप्रमाणे फॉलोअप गरजेचा आहे. हा वन टाईम इव्हेंट नाही आहे. हा त्यांच्या डाएटमधले बदल, एक्सरसाइजची सवय लावणे किंवा लाईफस्टाईलमधले बदल हा एका लगेच होत नाहीत. कालांतरानं त्या गोष्टी घडत जातात हळूहळू. तर हा एक ग्रॅज्युअल प्रवास आहे टुवर्ड्स अन हेल्दी लाईफस्टाईल. आणि जर त्यांनी सप्लिमेंट्स घेतले आणि सांगितलेला ॲडवाईस फॉलो केला तर दिस इज अन व्हेरी सेफ अँड इफेक्टिव्ह सर्जरी. अगदी सर. तर स्थूलता व लॅप्रोस्कोपी विषयक तुम्हाला अजूनही काही जाणून घ्यायचं असेल, अजून काही शंका तुमच्या मनात असतील तर नक्की स्क्रीनवरती जे नंबर आहेत ते नोट करून घ्या. सरांना तुम्ही कधीही संपर्क करू शकता आणि तुमच्या शंका, तुमच्या समस्या तुम्ही सरांकडून जाणून घेऊ शकता. समस्यांचं निवारण तुमच्या डॉक्टर केदार पाटील सर हे नक्कीच करतील. आणि सर एक शिबिरही सध्या घेणार आहेत, तर त्याविषयी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच सरांना संपर्क करा. सरांचे यूट्यूब चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा. सर, आज तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली. सध्या जो काळ चालू आहे आणि त्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत त्यात स्थूलता हा खूप जास्त मोठा प्रॉब्लेम आहे. याविषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप छानपणे मार्गदर्शन केलं, त्यासाठी सगळ्यांच्या वतीने मी तुमचा आभार मानते. थँक्यू. नमस्ते. साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम TV.